तर भारताची कारवाईची तयारी सध्या सुरू झालेली आहे। पाकिस्तानमध्ये घबराट सध्या बघायला मिळते। 24 ते 36 तासात भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तानचा मंत्री अताउल्ला तरार यानं हा दावा केलाय। भारत हल्ल्याच्या तयारीत आहे असल्यानं पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण सध्या बघायला मिळतंय। मंत्री अताउल्ला तरार यानं ही माहिती दिली आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्याही बघू शकतोय। पाकिस्तानमध्ये सध्या घबराटीचं वातावरण बघायला मिळतंय। भारत कधीही कारवाई करू शकतं असं आता पाकच्या मंत्र्यांकडून म्हणण्यात येत आहे। पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले 24 से 36 घंटों में पहलगाम वाक़े से जुड़े बेबुनियाद और खुद साख्ता इल्ज़ामात को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर बघायला मिळतं एकीकडे पाकिस्तानमध्ये सध्या घबराटीचं वातावरण बघायला मिळतंय। भारत कधीही कारवाईची तयारी करू शकतं असं म्हणण्यात येतंय काही मंत्र्यांकडून, आणि काही मंत्री म्हणतायत की आमच्याकडे अनुभव आहे, आम्ही सुद्धा कधी हल्ला करू शकतो। एक दोन मुद्दे यामध्ये पाहायला मिळतात गौरी। भारताला गौरव आहे, भारताने स्वतःच्या देशामध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट केली, विकास केला, सरकार कोणती असो, मात्र यांनी काय केलं, यांच्या जमिनीवरती दहशतवाद पोहोचला, त्या दहशतवादाला खतपाणी घालत राहिले। ते कुठेही म्हणत नाहीये की आमच्या जमिनीवर जो दहशतवाद आहे त्याला आम्ही थांबवतो। सातत्यानं अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत। यांची कर्म चांगली नाही, जैशी करणी वैसी भरणी अशी परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण झाली आणि त्यातल्या सरकारमधल्या अशा बेताल नेत्यामुळे त्यांच्यावरती ही वेळ आली आहे। मरियम शरीफ, ज्यांचे वडील नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले आहे, त्यांच्या वडिलांनी काय केलं, सातत्यानं लष्कराच्या मागून लष्करे तोयबा, त्यानंतर TRF यासारख्या सातत्याने जैशे मोहम्मद यासारख्या संघटनांना बळ देत आले। कारगिल असो, पुलवामा असो, त्यानंतर उरी असो, या सगळ्या ठिकाणी पाकिस्तानच होतं, दुसरं कोण होतं। तर आता या सगळ्या याच्यामध्ये यांच्या सातत्यानं सुरू असलेल्या या दहशतवादाला उत्तर देण्याचं काम भारत सरकार करणार आहे। मी सध्या उभा आहे भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 जनकल्याण लोकमार्गावरती। या ठिकाणी बैठका सुरू आहे आणि तिकडे पाकिस्तानच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत की भारत नक्की काय करणार आहे। खरं तर त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, त्यांच्या मंत्र्यांनी, सरकारांनी तिथल्या जनतेसाठी काय केलं। कारण कर्म चांगले असतील तर तुम्हाला कुठेही हात जोडायची गरज पडत नाही। तुम्ही जी कर्म केली आहे त्या कर्माची उत्तरं, तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भेटणार आहे आणि तिथल्या सरकारला, जे सरकार तिथल्या जनतेने निवडून दिलं, तिथल्या सरकारने काय केलं त्याची फळं तिथल्या जनतेला मिळणार आहे। त्यामुळं त्यांच्या कर्माची फळं आहेत। त्यांनी भारताच्या निष्पाप लोकांवरती हल्ला केलेला आहे, त्या हल्ला केल्याची फळं त्यांना मिळणार आहे। त्यामुळं बोए पेड़ बबूल के आम कहाँ से पाओगे असं जे म्हणतं तसं आहे। कारण तुम्ही ते पेरलंय ते उगणार आहे आणि इथल्या नेत्यांना उत्तर काय द्यायचं ते समजत नाही। सातत्यानं अणुबॉम्ब समोर घेऊन बसतात कारण त्यांच्याकडे दुसरं काही नाहीये सांगण्यासाठी आणि त्यांना माहिती आहे की आपल्याकडनं चुकलेलं आहे आणि अजूनही त्यांना ही संधी आहे। घाबरलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अशी वक्तव्य समोर येताना बघायला मिळतात। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।